गोकुळ सोबत गोकुल. थेट खेकडा पाहून आपल्याला आश्चर्य वाटले असेल ना. पावसाळा सुरू झाला आहे आणि कोल्हापुरात आता नद्या नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत. त्यामुळं खेकडे खाण्यासाठी सुद्धा खवय्यांची गर्दी वाढू लागलेली आहे. सध्या आपण आहोत पंचगंगा घाटावर आणि छान छान खेकडे सुद्धा इथे विकायला आलेले आहेत. बघा, नांगा एखाद्या व्यक्तीच्या मनगटा एवढा साधारण मोठा नांगा आहे. तर हे खेकडे कसे धरले जातात, हा खेकडे कसे धरले जातात, नेमके घेणारे कोण असतात, काय यांचा दर आहे, या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आयुर्वेदिक ताप खोकला सर्दी एकमेव उपाय म्हणजे खेकडा या पावसाळ्यात. काय सांगाले, खेकडे कसे धरले जातात, कुठं धरतात? हे नदीला वड्याला असे टोपले लावते आम्ही नदीला. हा, त्या नदीमध्ये टोपले लावते, त्यात खेकडं धरतोय आम्ही. हा. मग ते त्यात येते कसं काय? ते त्यात मासं त्यासनी खायला घालतोय, पाण्याला लावायचं ते, हा. आणि त्यात वासानं ते येतात खेकडं. ओके. मग ह्यात कसं ठेवलं जाते, कुठं ठेवलं? असं नदीला आम्ही असं नदीला ठेवतो, वात्या असं सोडतोय आणि असं ते आत जातं. असं आज जाते ते खायला, मासं खायला वासानं ते आत जातं. बाहेर येता येत नाही त्याला. बाहेर येता येत नाही. मग असं आम्ही सकाळी येतोय, असं काढतोय आणि असं ह्यातनं असं काढायचं आणि कोट्टीत घालायचं, असं पोत्यातनं घालून विकायला बसतोय. मग हे खाणारे कुठले स्थानिक कोल्हापुरातले का बाहेरचे येणारे कोण आहे? कोल्हापूरची बी येतात, रत्नागिरीची बी येतात, पुण्याला माल पाठवते आम्ही, मुंबईला पुण्याला माल जातोय आमचा दररोजचा. हे साधारण कधी? खेकड्याला फार ताकद असते. हे आयुर्वेदिक खेकडा म्हणून नदी पंचगंगेच्या पुलावर प्रसिद्ध आहे. आयुर्वेदिक ताप खोकला सर्दी एकमेव उपाय म्हणजे खेकडा या पावसाळ्यात. खाणारे कोण आहेत, कसे नेतात, हे कसे? हे साईजवर डिपेंड असते. ही साईज असली तर 350 रुपये जाते. ह्याच्यामधले मिडियम साईज असली की 250 रुपये, त्यामधली बारीक साईज असली की 150 रुपये. ह्या साईजप्रमाणे खेकडा विकतो. साधारण खायला गर्दी असते काय? घेणारे गर्दी असते की पाऊस फुल झाले की गर्दी फुल असते. कुठं धरले जाते साधारण खेकडे, कुठं धरतात हे काय? नदीला वड्याला ह्यालाच असते. हे तुम्ही कुठनं धरून आणले? हे नदीला, नदी गगनबावडा, आपण इकडं आंबा घाट, प्रत्येक कर्नाटकमध्ये हे असं लांब लांब जाऊन हे धरून आणतो. ओके. म्हणजे फक्त पंचगंगा नाही तर बाकीच्या बाकी इतर टाइमला पंचगंगा नाही. काही कस्टमर आहेत ते. काय सांगाल, आपण खेकडे घ्यायला आलात, पावसाळा सुरू झालाय, कशी तुम्ही निवड करणार आहात त्याची? निवड म्हणजे आता यांचं दर कसं काय त्याच्यावर आता आपण खेकडे खरेदी करायचं आहे. म्हणजे हे खेकडे घेताना तुम्ही काय काय बघणार आहात? खेकड्याचं दराचा बाजूला राहू द्या आला विषय, पण काय खेकडा आपल्याला कमी दरात मिळतोय, चांगला देते, माणसं चांगले आहेत. मंडईपेक्षा खेकडे इथं स्वस्त आहेत. दर पावसाळ्याला आम्ही खेकडे घ्यायला येते. मंडईत व्यापारवाले आहेत, ही आपली रेग्युलर फक्त सीझनपुरती माणसं आहेत, म्हणून आम्ही खेकडे घ्यायला ह्यांच्याकडे येते. चांगले खेकडे तुम्हाला मिळणार ह्यांच्याकडे चांगले खेकडे मिळतात. धन्यवाद. रस्ता एक नंबर कुठल्या नदीचा आहे? आपल्या पंचगंगे नदीचा आहे. किती वाजता लावलेलं त्याला जाळ? किती वाजता काय लावलेलं? पाटे लावलेले सकाळी, हां पाट्या बाद लावूया, हां. मग ते धरून आणलं, मग आता विकायला. बरं, साधारण काय दर या खेकड्याचा काय दर आहे? 250-300 रुपये वाटा आहे. हां. 6 खेकड्यांना वाट्याला 250 रुपये वाटा. बघण्यावर मोठं पाहिजे, मोठं 300 रुपये, हां. असं सेम साईज आहे.
घेताना कस्टमर कसं हे खेकड्याची साईज बघून घेतात? होय साईज बघून घेतात आणि कसं काळ्या पाटीचं खेकडा असलं की नाही एक नंबर, ते चवीला पण एक नंबर आहे आणि आपल्याला खोकला सर्दी काहीच होत नाही पावसाळ्यात, त्यामुळे ते एक नंबर. पावसाळ्यात चरचरीत चरचरी रस्ता एक नंबर. कुठं धरले साधारण खेकडे हे कसं? गंगनबावडा नदीला कसं किलो आहे काय दादा? किलोवर नसते ते, नगावर असते ते. नगावर असते. वाटा असते आपलं 6 खेकडे 250-300ला जाते. हां साधारण ह्या साईजची ह्या साईजची 200 रुपयाला जातात, ज्याच्यावर मोठी 250-300 घेईल त्याप्रमाणे असतात. 6 खेकडे घेणारे कस्टमर कुठं असते, गिरायक कुठं? काय मलकापूर साईड, रत्नागिरी साईड, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सगळे असतात. कोल्हापूर शहरातनं पण येणारे आहे. कोल्हापूर शहरातनं सगळे येतात. खायला हे घ्यायला येणारे कुठले आहेत? कोल्हापूरचे सगळे जास्त म्हणल्यावर रत्नागिरीचं लय जण येतात. ठीक आहे. हा घ्यायला रत्नागिरी म्हणा, कोल्हापूर म्हणा, इकडे तर खेडेगावातले सगळे येतात आपल्याला. मग तर सगळ्यातलं पावसाळ्यातनं वर्षाने एकदा कसं सीझन असतं आंब्याचा, तसं खेकड्याचं सीझन एक नंबर. खायला आयुर्वेदिक आहे, काय होणार नाही तुम्हाला. घेताना कसे घेतात काय बघू? देताना आम्ही नाही मोठे बारीक बघतात, ही मोठी साईज, ही बारकी साईज, असं साईज बघून त्यांना दर सांगतो 250-300 असे दरावर आम्ही 6-6, 7-7 खेकडे देतो त्यांना. कोल्हापुरातनं बाहेर एक्सपोर्ट होतात काय? होय होत्यात की, पुण्याला मुंबईला माल जातोय आमचा रोजचा तर पुण्याला डेली 1 टन 500 किलो 600 किलो असा रोजचा माल जातोय आमचा पुण्याला. बर मग हे कशी पाठवायची सुविधा कशा आहे? पाठवायमध्ये ट्रॅव्हल्स असते सकाळी, त्या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही माल पाठवतो पुढं पुण्याला. ट्रॅव्हल्स डायरेक्ट पुण्यात जातात, तिथं ग्राहक आहेत तिथनं ते घेतात. मग व्यापारी लोक उतरून घेतात तिथं. म्हणजे इथनं व्यापाऱ्याकडे जाते पुण्याच्या? होय पुण्याच्या. तिथं ती ते खरेदी करतात आणि तिथं विकला जातोय ते माल. आपल्या इकडनंच माल जातोय कोल्हापुरातच, बाकी कुठनं माल जाऊ शकत नाही. आपण सुरुवात केली त्यावेळी पाऊस नव्हता, मात्र पावसाळा आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की खेकडे सुरू होतात. हे समीकरण आहे आणि हे समीकरण जुळवत आता खवये सुद्धा आपला चांगले खेकडे नेऊन ताव मारतायत. तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तर तुम्ही पंचगंगेच्या घाटाला लगेचच आंबेवाडी नजीक आहे, घेऊ शकता. छान छान खेकडे असतात, फ्रेश खेकडे असतात. पाहिजे असतील तर अवश्य भेट द्या. लाईव्ह मराठीसाठी रवींद्र बागासह मी सुमित तांबेकर, कोल्हापूर.